यार मेरा कहना है कि मंजिल से पहले आपका सफर आपको बहुत कुछ सिखा देता है। दिस इज आरजे मनीषा विद यू एंड पूरे स्वैग से स्वागत करती हूँ मैं आपका इन द शो ओनली ऑन MGM 90.8 FM। सो जैसे कि हम जर्नी के बारे में बात कर रहे थे, तो मेरे साथ फिलहाल शो में है इंटरनेशनल जिम्नास्ट अथर्व जोशी, जिसके ओवरऑल जर्नी के बारे में आज हम शो में जानेंगे। तो बीइंग अ थेरपिस्ट और बीइंग अ स्पोर्ट्स पर्सन, म्हणजे जेव्हा तू एक स्पोर्ट्स पर्सन होता तेव्हा तू कधी डिसाईड केलं की यू नीड टू बी चेंज ऑफ फील्ड, आणि हे डिसिजन घेण्यामागे काही रिझन, काही इन्स्पिरेशन होतं? ऍक्च्युली स्पोर्ट्स मी लहानपणीपासूनच खेळतोय. म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंडच तसं आहे. माझे बाबा, दादा, इव्हन अंकल, आत्या सगळे स्पोर्ट्समध्येच आहेत. तर स्पोर्ट्स तर मी लहानपणीपासूनच खेळतो. तर मला एवढं माहिती होतं की मी स्पोर्ट्सच्या अराउंडच काहीतरी करेन. म्हणजे इंटरेस्ट स्पोर्ट्समध्येच होता आधीपासून. तर जेव्हा मी जिम्नॅस्टिक्स खेळायचो 12th-11th स्टँडर्डमध्ये मी होतो आणि मी बेस्ट परफॉर्मन्समध्ये होतो असं मी म्हणेन. ओके. तेव्हा कॉलेजमध्ये गेलो होतो नुकताच. स्कूल संपल्या होत्या तर सकाळी पण मला वेळ मिळायचा, तर मी सकाळी संध्याकाळी 3-3 तास प्रॅक्टिस करायचो. पण झालं असं की प्रॅक्टिस करता करता एक दिवस मला थोडी बॅकला इंजुरी झाली. ओके. आणि मला त्या वर्षी नॅशनल्सला सिलेक्ट व्हायचं होतं काही करून. आणि म्हणजे माझा ग्राफ बघता मी खूप चान्सेस होते की मी नॅशनल्सला होऊन जाईल त्या वर्षी सिलेक्ट. म्हणजे माझ्याकडे 7-8 महिने होते प्रॅक्टिस करायला. आणि त्या दरम्यान मला बॅक इंजुरी झाली. तर म्हणजे आता मी ॲज अ फिजिओथेरपिस्ट म्हणेन इट वॉज नॉट अ बिग इंजुरी. मला फक्त एक डिस्क बल्ज म्हणतात त्याला, L4, L5 माझ्या स्पाईन मध्ये, म्हणजे 2 स्पाईन मध्ये आपला एक कार्टिलेज असतो, तिथे थोडंसं दबली होती ती जी डिस्क असते आपली. ओके. तर इट वॉज नॉट अ बिग इंजुरी. पण तेव्हा मला काही एवढी आयडिया नव्हती. तर मी ऑर्थोजकडे गेलो, फिजिओजकडे गेलो. तर तेव्हा मला ट्रीटमेंट मिळाली. पण आय डोंट थिंक सो ती त्या लेवलची होती ज्या इंटेन्सिटीला मला परत खेळायचं होतं. आणि तेव्हाच एक जिम्नास्ट होता, ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे तो, नाईल विल्सन नावाचा. तर त्याचा स्पाईन फ्रॅक्चर झाला होता ऍट दॅट टाइम. आणि त्यांनी 6 monthsच्या ड्युरेशन मध्ये परत येऊन स्पर्धा एक खेळली होती आणि मेडल मिळवलं होतं. तर ते मी बघितलं होतं की हे लोक एवढी मोठी इंजुरी होऊन परत कसं येत आहेत, आणि मला एवढं हे झालंय तरी मला परत काही खेळता येत. तेव्हा मी स्पोर्ट्स फिजिओथेरपी बद्दल माहिती करून घेतली होती. आणि कदाचित तेव्हाच मला एक आयडिया आली होती की मी करीन तर ह्याच्यात पुढे करीन असं. So that was my introduction to sports physiotherapy. Great. वाली बातों का सिलसिला शो में यूं ही जारी रहेगा ऑन MGM 90.8 FM। साथ है तो बात है। हे आप लोग कहीं मत जाना, क्योंकि हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। जिंदगी में कुछ पल हमारे मेमोरेबल मोमेंट्स बन जाते हैं, जिन्हें हम चाह के भी कभी भुला नहीं सकते। दिस इज आरजे मनीषा विद यू एंड पूरे स्वैग से स्वागत करती हूँ मैं आपका इन द शो ओनली ऑन MGM 90.8 FM। सर, जैसे कि आपको पता है कि मेरे साथ फिलहाल शो में है इंटरनेशनल जिम्नास्ट अथर्व जोशी, जिसकी जर्नी के बारे में शो में आज हम जान रहे हैं। एंड बीइंग अ स्पोर्ट्स पर्सन, काय मेमोरेबल इवेंट होता व्हिच यू वांट टू शेअर राइट नाउ? लाइक माय फेवरेट मोमेंट. येस, एंड द मोमेंट व्हिच इन्स्पायर्ड यू द मोस्ट? 2 आहेत ऍक्च्युली. एक तर ऑब्व्हियसली मी माझी फर्स्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट जी खेळलो होतो, दॅट वॉज एशियन चॅम्पियनशिप 2017. मंगोलियाला मी खेळलो होतो. तर म्हणजे मी लहानपणी जेव्हा 2nd-3rd मध्ये होतो तेव्हा असंच स्वतःचे ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये स्वतःचे फोटोज काढायचो की मी इंडियाला रिप्रेझेंट करतोय ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये. आणि मग जेव्हा मी खरंच ते खेळलो, दॅट वॉज लाईक ड्रीम कम ट्रू फॉर मी. तर तो एक मेमोरेबल मुवमेंट आहे माझ्यासाठी की मी जेव्हा नॅशनल्सला जेव्हा गोल्ड मेडल मिळालं आणि जेव्हा कळलं की मी सिलेक्ट झालोय इंटरनॅशनलसाठी, तर तो एक मुवमेंट माझ्यासाठी मेमोरेबल आहे. आणि दुसरा एक खूप छोटा मुवमेंट आहे, कोणी ह्याला एवढी मोठी अचिव्हमेंट म्हणणार पण नाही, पण ती माझ्यासाठी खूप एक मोठी अचिव्हमेंट होती की एक 5th-6th स्टँडर्ड मध्ये मी होतो आणि स्टेट्स होती, सांगलीला झाली होती ही स्टेट. आणि मला ना काही मेडल मिळालं आणि ना काही सिलेक्शन झालं कशासाठी. पण मी ओव्हरऑल 10th आलो होतो आणि फॉर द फर्स्ट टाइम मी अंडर 12 या
कॅटेगरीमध्ये खेळत होतो आणि माझा परफॉर्मन्स खूप छान झाला होता. आणि खूप जणांनी मला माझ्या बाबांशी कम्पेअर केलं होतं की आता वाटतोय की तू बाबांचा मुलगा आहेस असं. आणि बाबांनी पण मला फर्स्ट टाइम व्हॅलिडेट केलं होतं या गोष्टीसाठी. तर दॅट वॉज वन ऑफ द मेमोरेबल मोमेंट. या ग्रेट. वेल यार, कई सारी बातें और भी होगी शो में. ओनली ऑन एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है. हे, आप लोग कहीं मत जाना, क्योंकि हमारी लाइफ में कई सारे मोड़ आते हैं और वो मोड़ हमें सिखाते हैं कि आगे हमें किस तरह से और क्या करना है. दिस इज आरजे मनीषा विद यू एंड पूरे स्वैग से स्वागत करती हूँ मैं आपका इन द शो ओनली ऑन एमजीएम 90.8 FM. सो मेरे साथ फिलहाल शो में है इंटरनॅशनल जिमनास्ट अथर्व जोशी, जिससे आज हम बहुत सारी बातें जान रहे हैं अबाउट हिज जर्नी. सो मग एक पॉइंट असतो बघ, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की विल डू समथिंग एल्स आणि ते पण बेस्ट करूया काहीतरी. तर मग जसं तू जिक्र केला की तुला इंजुरी वगैरे झाली होती, तर आता अशा टाईपच्या इंजुरीज तुला किती हेल्प करेल टू हेल्प अदर स्पोर्ट्स पर्सन बिंग अ फिजिओथेरपिस्ट? एक्झॅक्टली, हेच मला सर्वात जास्त हेल्प करणार आहे. की म्हणजे आता मी थेरॉटिकली सगळं वाचतोय की कशी इंजुरी होते, कसं आपण रिहॅब करायचा, कसं बॅक टू स्पोर्ट्स करायचं. पण जे रिअल लाईफ एक्सपिरियन्स असतात, जे रिअल लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स येतात, ते त्या बुक्स मध्ये नसतात. राईट. तर मग जे मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय माझ्या बॅक इंजुरी सोबत, किंवा आता मला नुकतीच, मी काही खेळणं सोडलं नाही तर मला नुकतीच नी इंजुरी पण झाली होती. माझे लिगामेंट्स बरेच 1-2 टेअर झालेत. तर मी त्या एक्सपिरियन्सनी स्वतःवर एक्सपेरिमेंट्स करतो आणि शिकत जातोय. तर मला ऑफकोर्स खूप फायदा होतोय स्वतः एक स्पोर्ट्स प्लेअर असल्याचा, की म्हणजे सायकोलॉजिकली काय मेंटॅलिटी असते आणि कशा थ्रू जात असतो एक इंजुअर्ड ॲथलीट, ते मला हेल्प करेल. आणि ह्याचा मी तोच फायदा करेन की आता ज्यांना मी ट्रीट करेन, जे ॲथलीट माझ्याकडे येतील त्यांना मी हाच एक्स्ट्रा एक फायदा करून देऊ शकतो. की म्हणजे मलाही ती मेंटॅलिटी माहिती आहे की कशातनं तो जातोय प्लेअर. सो या यू कॅन फील देम अँड हेल्प देम मोर दॅन एल्स. एक्झॅक्टली, मोर दॅन एल्स असं मला नाही म्हणायचं, पण एक्स्ट्रा पॉइंट माझ्याकडे आहे राहणार आहे की आय नो द मेंटॅलिटी. वेल, कई सारी बातें हैं इससे रिलेटेड और भी हम कवर अप करेंगे बस थोड़ी देर में. ओनली ऑन एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है. हे, आप लोग कहीं मत जाना, क्योंकि यार लाइफ में तो आपको हर मोड पे चैलेंजेस मिलेंगे, बस उसे फेस कैसे करना है इट डिपेंड्स ऑन द पर्सन. दिस इज आरजे मनीषा विद यू एंड पूरे स्वैग से स्वागत करती हूँ मैं आपका इन द शो ओनली ऑन एमजीएम 90.8 FM. सो मेरे साथ फिलहाल शो में है इंटरनॅशनल जिमनास्ट अथर्व जोशी, जिससे आज हम बहुत सारी बातें जान रहे हैं अबाउट हिज जर्नी. जेव्हा तू डिसाईड केलं की आता यू हॅव टू स्विच इन टू समथिंग एल्स, तेव्हा बिंग अ स्पोर्ट्स पर्सन काय फिलिंग होती तुझी? तोच तो पॉइंट होता जेव्हा मला इंजुरी झाली होती. 12th स्टँडर्ड मध्ये मी होतो आणि ऑब्व्हियसली वाईट म्हणजे असं मला कधी सोडायचं होतं जिम्नॅस्टिक्स असं नाहीये, पण मला दिसत होतं की माझ्या लिमिटेशन्स कुठपर्यंत आहेत. आणि मला आवड होती, असं मला आवडतं अभ्यास वगैरे करायला, ज्या इंटरेस्टचा सब्जेक्ट आहे त्याच्यात मला अभ्यास करायला आवडायचं. तर मला वाटलं की ही फील्ड माझ्यासाठी चांगली आहे. ओके. तर थोडंसं टफ गेलं. मी संभाजीनगर मधनं इथे मुंबईला शिफ्ट झालो. तर जेव्हा मी फिजिओथेरपी चूज केलं तर मला सुरुवातीला करता नाही आली कुठे प्रॅक्टिस, पण दॅट वॉज अ डिसिजन जो मला घ्यावाच लागणार होता. कधी ना कधी स्विच करावंच लागतं आणि आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन, कारण आता ॲज अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट माझं होल लाईफ स्पोर्ट्सच्या अराउंडच राहणार आहे. तर मी तेव्हा थोड्या वर्षासाठी स्पोर्ट्स सोडलं होतं, पण आता माझं पूर्ण लाईफ स्पोर्ट्सच्या अराउंडच असणार आहे. तर आणि अपार्ट फ्रॉम दिस आय थिंक यू आर गुड एडिटर और तुम रॅपिंग वगैरे में भी हो थोडा. हा, तो म्हणजे हॉबी टाईप आहे माझा. अच्छा, त्याच्यात तुला कधी नाही वाटलं का की आपण थोडं समोर जाऊया? ऍक्च्युली आता जे सोशल मीडिया वगैरे आहे, रील्स अँड ऑल, ते तर सगळ्याच फील्डमध्ये
हेल्पफुलच आहे. आता तुम्ही डॉक्टर्सही बघाल, तुम्ही इंजिनियर्स बघाल किंवा कोणी पण बघाल, सगळे सोशल मीडियावर आपलं आपलं टाकतातच काही ना काही करून. तर मला वाटतं ही माझी जी स्किल आहे एडिटिंगची आणि ती सगळी ती कधी वाया नाही जाणार. तर मी माझ्या स्वतःच्या प्रोफेशन साठी पण ती यूज करू शकेल. तर म्हणून मी म्हणजे असं त्याच्यासाठी वेगळी काही करिअर करावं असं मला नाही वाटलं कधी, पण ती सतत एक हॉबी राहीलच माझ्यासाठी. मी काही ना काही करतच राहील. एग्जैक्टली. वाली बातें यूं ही कंटिन्यू रहेगी शो में ओनली ऑन MGM 94 फिल्म साथ है तो बात है. हे आप लोग कहीं मत जाना क्योंकि हम लाइफ में अक्सर बहुत सारे कैरेक्टर्स प्ले करते हैं और हर एक कैरेक्टर हमें कुछ न कुछ सिखाता जरूर है. दिस इज RJ मनीषा विद यू एंड पूरे स्वैग से स्वागत करती हूँ मैं आपका इन द शो ओनली ऑन MGM 90.8 FM. सो मेरे साथ फिलहाल शो में है इंटरनेशनल जिमनास्ट अथर्व जोशी, जिससे आज हम बहुत सारी बातें जान रहे हैं अबाउट हिज जर्नी. अपार्ट फ्रॉम दिस, व्हाट यू मिस अबाउट बीइंग स्पोर्ट्स पर्सन and what you love about being physiotherapist? What I miss is the competition thrill. आता मी खेळतो, मी खेळणं सोडलंय असं नाही आहे, पण जे कॉम्पिटिशनचे फिलिंग असतं, जे प्रेशर असतं, ते मी खूप मिस करतो. की म्हणजे आता मला जाऊन परफॉर्म करायचंय, तर तेव्हा त्या मुवमेंटला जे प्रेशर असतं ना, ते आता येत नाही कुठेच. तर बाकी जे आता मी इव्हन माझ्या एक्झाम्सच्या वायवाला वगैरे, तेव्हा मला तेवढं प्रेशर फीलच नाही व्हायचं, कारण मी त्याच्याहून खूप जास्त प्रेशर स्पोर्ट्स खेळताना फील केलेलं आहे. तर मी सगळे जे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे स्पोर्ट्सच्या अपार्ट पण आपल्याला ह्याचा खूप फायदा होतो. प्रेशर हँडल करायचं जे स्किल असतं ते खूप जास्ती असतं आपलं, म्हणजे ते लाईफ मध्ये पण इम्प्लिमेंट होतं. तर ते मी खूप मिस करतो. आणि व्हॉट आय लव्ह अबाउट बिंग स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट इज की मी आता ज्याच्यातनं आलोय, ज्या स्पोर्ट्स एक कल्चर आहे, त्या कल्चरला मी गिव्ह बॅक करू शकेन माझ्या स्किल्स थ्रू. मी शिकलो, जे स्पोर्ट्सनी मला घडवलंय, आता मी ह्याला मी परत देऊ शकतो काहीतरी माझं इनपुट. तर ते स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणजे मी अजून झालो नाही, मी मास्टर्स करणार आहे माझं, पण आय एम प्रिटी शुअर मी स्पोर्ट्स मध्येच करणार. एक्झॅक्टली. ती एक गोष्ट मला खूप छान वाटते माझ्या फील्ड बद्दल, की मी सतत स्पोर्ट्सच्या अराउंडच राहणार आहे आणि परत त्याला देऊ शकणार आहे काहीतरी ज्यांनी मला घडवलं. ग्रेट. इट्स लाइक स्पोर्ट्स को तुमने छोड़ा लेकिन उसने तुमको नहीं छोड़ा. या एग्जैक्टली. ओके. वेल यार, ये बातें और भी चलती रहेगी शो में ओनली ऑन MGM 90.8 FM साथ है तो बात है. हे आप लोग कहीं मत जाना क्योंकि कहते तो है कि फ्यूचर को प्लान नहीं करना चाहिए, लेकिन स्टेप आगे बढ़ाने में हर्ज क्या है. दिस इज RJ मनीषा विद यू एंड पूरे स्वैग से स्वागत करती हूँ मैं आपका इन द शो ओनली ऑन MGM 90.8 FM. सो मेरे साथ फिलहाल शो में है इंटरनेशनल जिमनास्ट अथर्व जोशी, जिससे आज हम बहुत सारी बातें जान रहे हैं अबाउट हिज जर्नी. सो व्हाट इज योर फ्युचर प्लॅन्स? आता तुझ्या फ्युचर मध्ये काय प्लॅन्स असणार आहे? फ्युचर प्लॅन्स, आता मी नुकतंच बॅचलर्स इन फिजिओथेरपी कम्प्लीट केलंय. तर मी ऑब्व्हियसली मास्टर्स इन स्पोर्ट्स फिजिओथेरपी करणार आहे. आणि अजून पुढे कुठे करणार, काय करणार हे अजून माझं डिसाइडेड नाही, पण हे डिसाइडेड आहे की मी एक फिटनेस आणि वेलनेसचं कल्चर जितकं जास्त प्रमोट करू शकेन तितकं मला करायचंय. आणि मला असं वाटतं स्पोर्ट्स पर्सन फक्त स्पोर्ट्स खेळणारेच नसतात, बाकी जे आपण जगतो लाईफ ते पण एक स्पोर्ट्स पर्सनच असतात, फक्त आपला स्पोर्ट वेगळा असतो. कोणाला लिफ्ट नसते तर पायऱ्या चढून जावं लागतं, तो त्याचा स्पोर्ट आहे. तर कोणाला फुटबॉल खेळायचा तो त्याचा स्पोर्ट आहे. तर सगळ्यांना एक्सरसाइज हे इम्पॉर्टंटच आहे. असं नाही की जो खेळतो तोच एक्सरसाइज करणार आणि फिट राहणार. फिटनेस म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला थकवा नाही आला पाहिजे, तुम्ही जे जगताय ते पेन फ्री जगलं पाहिजे, ते फिटनेस आहे. तर मला हे प्रमोट करायचंय की एक्सरसाइज इज फॉर ऑल अँड एव्हरीवन इज अ स्पोर्ट पर्सन, नॉट जस्ट जे फक्त स्पोर्ट्स खेळतायत ते नाही. या तर हा माझा फ्युचर प्लॅन आहे की मला सगळ्यांना फिटनेस
अवेअर करायचं. एक्झॅक्ट. ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू. मला तुम्ही इन्व्हाइट केलं त्याच्यासाठी थँक्यू. इट वॉज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. Well, thank you so much यार for sharing your wonderful journey with us. And of course ये बहुत इंस्पायरिंग था और हमारे लिसनर्स जरूर इससे इंस्पायर हो ही जाएंगे. So you guys stay tuned to MGM 90.8 FM. साथ है तो बात है. Hey, आप लोग कहीं मत जाना क्योंकि